सेशनला सुरुवात करण्यापूर्वी कालचीच महत्त्वाची सूचना। प्रश्न वाचल्यानंतर 4 ऑप्शन्स तुमच्या समोर येणारच आहेत। त्यानंतर कुठल्या प्रकारचा टाइमर किंवा काउंटर इथे असणार नाही। काही सेकंदाचा पॉज मी घेईन आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं करेक्ट आन्सर सांगेन। तुम्हाला या दरम्यान हे प्रश्न आणि 4 ऑप्शन्स बघितल्यानंतर गरजेचं वाटल्यास व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर शोधून काढायचं आहे आणि मग त्यानंतर व्हिडिओ रिझ्यूम करून तुम्ही ठरवलेलं उत्तर आणि प्रत्यक्षामध्ये असलेलं उत्तर याचा पडताळा घ्यायचा आहे। तर बघा, आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय। अ स्फिअर ऑफ रेडियस 8 सेंटीमीटर कॅरीज अ चार्ज ऑफ 2 मायक्रोकुलम. The electric field at a point 6 centimeter away from the center of the sphere will be, आणि ऑप्शन्स बघा, 24 न्यूटन पर कुलम, 2.67 न्यूटन पर कुलम, 0 आणि -12 न्यूटन पर कुलम। आणि याचं करेक्ट आन्सर आहे C0। याचं कारण असं आहे, आपल्याला माहिती आहे की जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे हे इनसाइड द स्फिअर काय असतं तर 0 असतं आणि जी स्फिअर आहे तिचे रेडियस आहे 8 सेंटीमीटर। त्यामुळे त्याचा चार्ज किती का असेना, आपल्याला माहिती आहे की सेंटरपासून 6 सेंटीमीटर हे अंतर, याचा अर्थ त्या स्फिअरच्या आतमध्येच हे अंतर आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की इनसाइड द स्फिअर इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज 0 आणि म्हणून याचं उत्तर 0 आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। विच ऑफ द फॉलोइंग लॉ गिव्स द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रिक चार्ज अँड इट्स इलेक्ट्रिक फील्ड? ऑप्शन्स बघा, ओहम्स लॉ, कुलम्स लॉ, जूल्स लॉ आणि गॉस लॉ। आणि याचं करेक्ट आन्सर आहे गॉस लॉ। आपण हे बघितले, आपला इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर जे सुरू होतो तिथेच आपण बघितले। थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये आपण जेव्हा जातो इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की गॉस लॉ जो आहे तो आपल्याला काय देतो तर रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक चार्ज अँड इट्स इलेक्ट्रिक फील्ड। पुढचा प्रश्न बघा, इफ क्यू इज द टोटल चार्ज इनसाइड द क्लोज सरफेस देन बाय गॉस थेरम द नेट फ्लक्स थ्रू अ क्लोज्ड सरफेस इज गिवन बाय, आणि ऑप्शन्स बघा, क्यू बाय एप्सिलॉन, क्यू इंटू एप्सिलॉन, एप्सिलॉन अपॉन क्यू आणि क्यू स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन। आणि याचं करेक्ट आन्सर आहे क्यू अपॉन एप्सिलॉन। काही ठिकाणी तुम्हाला क्यू अपॉन एप्सिलॉन 0 असं देखील मिळेल। बेसिकली क्यू अपॉन एप्सिलॉन हा बेसिक फॉर्म्युला आहे आणि एप्सिलॉन म्हणजेच मग काही वेळेला एप्सिलॉन 0 इंटू के असं लिहिलं जातं, पण फॉर एअर ऑर व्हॅक्यूम आपण केची व्हॅल्यू 1 लिहितो आणि म्हणून काही ठिकाणी तुम्हाला क्यू अपॉन एप्सिलॉन 0 असं देखील मिळेल फॉर एअर ऑर व्हॅक्यूम। ओके, सो आपण जनरल फॉर्म्युला लिहिताना आपण क्यू अपॉन एप्सिलॉन असा लिहितो। म्हणजे समजा या ठिकाणी क्यू अपॉन एप्सिलॉन 0 असं जर ऑप्शन असता तर आपण तो लिहिला असता तरी चाललं असतं, फक्त तिथे ती स्पेशल केस झाली असती की फॉर एअर ऑर व्हॅक्यूम, कारण के ची व्हॅल्यू तेव्हा 1 असते। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। इफ द लिनियर चार्ज डेन्सिटी ऑफ इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर, ब्रॅकेटमध्ये सिलेंडर असं म्हटलंय कारण आपल्याला माहिती आहे की जी लॉंग स्ट्रेट चार्ज वायर असणार आहे ती एक छोटा सिलेंडर असल्यासारखंच आहे, इज पॉझिटिव्ह, द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विल बी, ऑप्शन बघा, इनवर्ड, आउटवर्ड, अपवर्ड आणि डाऊनवर्ड। आणि याचं करेक्ट आन्सर आहे बी, आउटवर्ड। सो जर आपण बघितलं तर आपल्या पुस्तकामध्ये क्लिअर कट मेन्शन केलं की इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन जी आहे ती जर ही चार्ज डेन्सिटी जर पॉझिटिव्ह असेल तर डिरेक्शन ही आउटवर्ड असते आणि जर ही जी व्हॅल्यू आहे लिनियर चार्ज डेन्सिटीची ही जर निगेटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन ही इनवर्ड असते। त्यामुळे याच्यावरती आणखीन एखादा MCQ असाच तयार होऊ शकतो सेम, की कधी इज निगेटिव्ह असं जर आपल्याला मिळालं द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विल बी इनवर्ड असं त्याचं उत्तर असणार आहे। पुढच्या MCQ कडे वळूया। इफ द स्ट्रेट वायर ऑफ लेंथ 2 मीटर is charged with a positive charge of 2 microcoulomb, the charge density of the wire is, options बघा, 4 into 10 raised to minus 6 coulomb per meter। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे 16 into 10 raised to minus 6 coulomb per meter। पुढचा ऑप्शन आहे 0
आणि चौथा ऑप्शन आहे 10⁻⁻6 कुलम पर मीटर. आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे डी 10⁻⁻6 कुलम पर मीटर. कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपण चार्ज डेन्सिटीबद्दल बोलतो त्यावेळी डेन्सिटी आपण कशी काढतो, तर चार्ज अपॉन दॅट लेंथ. सो चार्ज किती आहे 2 मायक्रोकुलम आहे, म्हणजेच किती आहे तो ॲक्च्युली, तर 2 × 10⁻⁻6 असणार आहे कुलमच्या भाषेत. त्यामुळे 2 × 10⁻⁻6 आणि डिवाइड बाय लेंथ 2 आहे, त्यामुळे 2 ला 2 कॅन्सल होईल आणि 10⁻⁻6 कुलम पर मीटर असं शिल्लक राहील. काही ठिकाणी तुम्हाला 1 × 10⁻⁻6 कुलम पर मीटर असा देखील ऑप्शन मिळेल, तर तेही बरोबर आहे. ओके, कारण कुठल्याही संख्येला 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणून त्याची व्हॅल्यू काही बदलत नाही. पुढच्या एमसीक्यूकडे वळूया. द एसआय युनिट ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ऑफ चार्जेस इज, ऑप्शन्स बघा, जूल, कुलम, व्होल्ट आणि न्यूटन पर मीटर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए जूल. आपल्याला माहितीच आहे पोटेन्शियल एनर्जीचं जे युनिट आहे एसआय युनिट ते काय आहे, जूल आहे. पुढचा एमसीक्यू बघा. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन टू चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स आर इज, आणि ऑप्शन्स बघा, डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर, डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. आपण ॲक्च्युली कुलम्स लॉमध्ये सुद्धा हे बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये, एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. ओके, सो याच्याबद्दल काही जास्त डिस्कशन करण्याची गरज नाही, कारण स्ट्रेट अवे हे आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. 1 EV दॅट इज इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्विव्हॅलंट टू, आणि ऑप्शन्स बघा, 1.6 × 10⁻⁻19 जूल, 1.6 × 10⁻⁻16 जूल, 1.6 × 10⁻15 जूल आणि 1.6 × 10⁻12 जूल. अर्थातच आपल्याला हे माहिती आहे ॲक्च्युली 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच 1.6 × 10⁻⁻19 जूल. कारण ई म्हणजे जो काही चार्ज आहे, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1.6 × 10⁻⁻19 आणि मग व्होल्टने त्याला मल्टिप्लाय केलं की आपल्याला ॲक्च्युअली कंडिशनमध्ये इलेक्ट्रॉन व्होल्टची टर्म जी आहे ती मिळून जाते. आणि त्यामुळे चार्ज इंटू दॅट व्होल्टेज, इलेक्ट्रॉन चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इंटू व्होल्टेज, या पद्धतीने मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला मिळेल जो चार्ज आहे तो 1.6 × 10⁻⁻19 कुलम इतका असतो. आणि त्यामुळे 1 EV इज इक्वल टू 1.6 × 10⁻⁻19 जूल असं याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इफ electrostatic potential difference between 2 points is 20 volt and a charge of 3 coulomb is brought from one point to other, the work done in this case is, options बघा, 6.67 joule, 17 joule, 23 joule, 60 joule. आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे डी 60 जूल. सो आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल डिफरन्स जे आहे त्याला जर आपण चार्जने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे डायरेक्ट 20 व्होल्ट आणि 3 कुलम आहे. आता तिथे डायरेक्टली कुलम आहे म्हणून हा थेट गुणाकारच झाला आहे. जर हे मायक्रो कुलम वगैरे असतं तर तुम्हाला थोडंसं हे मायक्रो कुलमचं पहिल्यांदा कुलममध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागलं असतं. तर अशी इथे सध्या परिस्थिती नाही आणि सिम्पली अर्थात MCQच्या दृष्टीने एवढंच असणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने हे MCQ तुमच्या समोर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल V ॲट अ The electrostatic potential V at a point changes with the distance from the charge R as, options बघा, V is directly proportional to R, V is inversely proportional to R, V is directly proportional to R square आणि V is inversely proportional to R square. आणि याचं करेक्ट आन्सर आहे V is inversely proportional to R. त्यामुळे पोटेन्शियलच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, खरं तर आपल्या पुस्तकामध्ये तो ग्राफ सुद्धा काढून दाखवलेला आहे की जे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आहे इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉइंट चेंजेस विथ डिस्टन्स फ्रॉम द चार्ज दॅट इज आर ॲज,
सो या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड विचारलं, मगाशी काय विचारलं होतं तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल विचारलं होतं. सो ई आणि आर मधलं रिलेशन काय असणार आहे? ऑप्शन बघा, ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, ई इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर, ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, आणि चौथा ऑप्शन आहे ई इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. सो या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार आहे ई इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. सो ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r स्क्वेअर तुम्हाला बघायला मिळेल एरवी मॅथमॅटिकली, तेच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r स्क्वेअर याचाच अर्थ इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. तसंच पोटेन्शियलच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं व्ही इज प्रोपोर्शनलचं चिन्ह असतं आणि 1/r येईल, म्हणजेच इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर पोटेन्शियलच्या बाबतीत, आणि इलेक्ट्रिक फील्डच्या बाबतीत इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट इन्फिनिटी इज, ऑप्शनमध्ये पण आहे इन्फिनिटी, युनिटी, 0 आणि -1, आणि याचं करेक्ट आन्सर आहे 0. कारण ज्यावेळेला पोटेन्शियलचा विचार करतो आपण त्यावेळेला व्ही इज इक्वल टू काय होतं मग, जेव्हा डिस्टन्स जर इन्फिनिटी असेल, बरोबर आहे, ॲट इन्फिनिटी म्हटले. सो आरची व्हॅल्यू जर का इन्फिनिटी असेल तर मग त्या ठिकाणी व्ही जे आहे पोटेन्शियल जे आहे ते व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन इन्फिनिटी येतं, म्हणजेच 0 येतं. सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज 0 ॲट इन्फिनिटी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द फोर्स बिटवीन टू चार्जेस इज 120 न्यूटन. इफ द डिस्टन्स बिटवीन द चार्जेस इज डबल्ड, द फोर्स विल बी 60 न्यूटन, 40 न्यूटन, 30 न्यूटन, 15 न्यूटन, आणि याचं करेक्ट आन्सर आहे 30 न्यूटन. आणि हे सुद्धा जे आहे ॲक्च्युली न्यूमरिकल जे आहे हे आत्ताच जे आपण बोललो त्याच्यावरती डिपेंड आहे. जो फोर्स आहे, फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, आणि त्यामुळे जे काही डिस्टन्स आर होतं त्या आरच्या ऐवजी ते डिस्टन्स ट्वाईस जर झालं, डबल झालं, तर तो ॲक्च्युली आरच्या ऐवजी 2r होईल, आणि मग त्या 2rचा स्क्वेअर ॲक्च्युअल कंडिशनमध्ये 4r स्क्वेअर होईल. म्हणजे पहिल्या गणितामध्ये जे तुम्ही कॅल्क्युलेशन करता तेव्हा डिवाइडेड बाय r स्क्वेअर, आणि आता डिवाइड बाय 4r स्क्वेअर, आणि त्यामुळे जे पहिलं 120 होतं त्याला 4ने तुम्हाला डिवाइड करावं लागतं. हे फक्त मी शॉर्टकटने सांगतो, तुम्ही किमती घालून त्याचं उत्तर पाहिजे तर काढू शकता. तर तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली 4ने आपल्याला भागावं लागेल, कारण आर स्क्वेअरच्या ऐवजी 4r स्क्वेअर आहे, बरोबर आहे. त्यामुळे जे काही उत्तर होतं तुमचं, जो काही फोर्स होता तुमचा 120 न्यूटन, त्याला 4ने डिवाइड करावं लागेल आणि आन्सर मिळेल 30 न्यूटन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन पोलर डायलेक्ट्रिक. सो नॉन पोलर डायलेक्ट्रिक कुठला आहे यातला असं आपल्याला विचारलंय. अर्थातच तिन्ही जे असणार आहेत ते पोलर असतील आणि एक त्यातला नॉन पोलर असेल. तर बघा 4 ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, आणि जर तुम्ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवली असतील तर तुम्हाला याचं उत्तर येईल. याचं करेक्ट आन्सर आहे CO2. म्हणजे याचाच अर्थ CO2 हा नॉन पोलर आहे आणि उरलेले जे आहेत ते काय आहेत तर पोलर डायलेक्ट्रिक आहेत, हे आपल्या लक्षात येईल. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पोलर डायलेक्ट्रिक. सो उरलेले 3 जे आहेत ते नॉन पोलर असतील. ऑप्शन्स बघा, बेन्झिन, अल्कोहोल, मिथेन, नायट्रोजन, आणि याचं करेक्ट आन्सर आहे बी, अल्कोहोल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द एसआय युनिट ऑफ द कॅपॅसिटन्स इज, ऑप्शन्स बघा, कुलम, इलेक्ट्रॉन व्होल्ट, फॅरड आणि व्होल्ट, आणि याचं करेक्ट आन्सर आहे, आता तुम्हाला माहीत असणार आहे याचं उत्तर आहे फॅरड, कारण कॅपॅसिटन्सचं जे एसआय युनिट आहे ते आहे फॅरड. पुढचा प्रश्न बघा. द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज, थोडासा तोच प्रश्न आहे पण ऑप्शन्स आपल्याला बघावे लागतील. कुलम, कुलम पर व्होल्ट, कुलम इंटू व्होल्ट आणि व्होल्ट, आणि इथे आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटन्सचं जे युनिट आहे ते आहे फॅरड खरं तर, पण या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यावं लागेल कुलम पर व्होल्ट, कारण आपल्याला माहिती आहे C इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही, दॅट इज क्यू म्हणजे चार्ज आणि व्ही म्हणजे व्होल्ट, बरोबर आहे. सो चार्जचं जे काय आहे ते कुलम आहे आणि डिवाइड बाय व्होल्ट, सो कुलम पर व्होल्ट असं आपल्याला याचं उत्तर देता येईल, कारण अर्थात आपल्याकडे 4 जे ऑप्शन्स आहेत त्याच्यात कुलम पर व्होल्ट आहे. अदरवाईज आपल्याला जर विचारलं की व्हॉट इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स तर आपण काय सांगणार आहोत फॅरड. अर्थात हेही बरोबरच आहे. ओके, सो स्टँडर्ड जे आहे आपण वापरताना नेहमी रेग्युलर वापरायला पाहिजे ते फॅरड आहे. द डायमेन्शन्स ऑफ द कॅपॅसिटन्स आर, आणि याचे ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, वाचत बसत नाही मी कारण त्यात मग खूप वेळ जातोय. बघा या 4 पैकी कुठला ऑप्शन असेल.
जर तुम्ही ते नीट बघितले असतील डायमेन्शन्स कॅपॅसिटन्सचे तर आपल्याला माहिती आहे की याचं उत्तर आहे पहिलंच M-1 L-2 T4 आणि I2. सो या पद्धतीने आपल्याला याचे सुद्धा डायमेन्शन्स सांगता येतील कॅपॅसिटन्सचे. अर्थात कॅपॅसिटन्सचे डायमेन्शन्स सांगणं काही फार अवघड नाही. पुस्तकाचं नीट वाचन केलं असेल तर डेफिनेटली त्याचे जे डायमेन्शन्स आहेत हे आपल्या पुस्तकातच डायरेक्टली दिलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अ डायइलेक्ट्रिक मटेरियल मस्ट बी ऑप्शन्स बघा रेजिस्टर, इन्सुलेटर, कंडक्टर आणि सेमी कंडक्टर. आणि याचा करेक्ट आन्सर आहे बी इन्सुलेटर. आपल्याला माहिती आहे की डायइलेक्ट्रिक मटेरियल जे आहे हे इन्सुलेटर असलं पाहिजे. दोन प्लेटच्या मध्ये जे आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल फील करतो तर ते इन्सुलेटर असलं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. अ कॅपॅसिटर स्टोअर्स 3 coulomb चार्ज ॲट 10 volt. इट्स कॅपॅसिटन्स इज आणि ऑप्शन्स आहेत 30 फॅरेड, 3.33 फॅरेड, 0.3 फॅरेड आणि 0.033 फॅरेड. आणि याचं करेक्ट आन्सर आहे 0.3 फॅरेड. कारण आपल्याला माहिती आहे की कॅपॅसिटन्स कसा काढतो आपण चार्ज अपॉन आताच आपण बघितलं C इज इक्वल टू Q अपॉन V. सो Q किती आहे तर 3 coulomb आहे आणि डिवाइड बाय 10. सो 3 डिवाइड बाय 10 म्हणजे 0.3. येणार उत्तर 0.3 फॅरेड असेल. अर्थात एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याकडे जे दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या कुलममध्येच आहेत ना याची खात्री करून घ्या. कदाचित मायक्रो कुलम असेल तर तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन वगैरे करून घ्यावं लागेल जसं मगाशी मी म्हटलं तसं. ओके पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इफ 3 कॅपॅसिटर्स ऑफ कॅपॅसिटी 5 मायक्रोफॅरेड आर कनेक्टेड इन पॅरलल देअर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इज किंवा विल बी. ऑप्शन्स बघा 15 मायक्रोफॅरेड, 20 मायक्रोफॅरेड, 8.33 मायक्रोफॅरेड आणि चौथा ऑप्शन आहे 0.833 मायक्रोफॅरेड. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए 15 मायक्रोफॅरेड. कारण आपल्याला माहिती आहे की कॅपॅसिटर्स इन पॅरललचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो काय आहे तर CP इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. म्हणजे फक्त आपल्याला त्याची बेरीज घ्यायची आहे बरोबर आहे कॅपॅसिटर्सची. आणि त्यामुळे काय होईल तिन्ही जे आहेत त्यांची कॅपॅसिटी सेमच आहे 5 मायक्रोफॅरेड. सो 5 प्लस 5 प्लस 5 किंवा इन जनरल सुद्धा आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्या जर कॅपॅसिटर्स जर पॅरललमध्ये जोडले असतील N कॅपॅसिटर्स तर आपण कसं लिहितो N इंटू C. सो इथे 3 इंटू 5 थोडक्यात. सो 15 मायक्रोफॅरेड असं त्याचं उत्तर येईल. सो इथे लक्षात ठेवा रेजिस्टर आणि कॅपॅसिटर्स हे एक्झॅक्टली ऑपोजिट आहेत. म्हणजे सिरीजमध्ये रेजिस्टन्स आपण जेव्हा सिरीजमध्ये घेतो तेव्हा त्यांची बेरीज करतो आणि इथे कॅपॅसिटर्स पॅरललमध्ये घेतो तेव्हा त्यांच्या कॅपॅसिटन्सची बेरीज करतो. हे लक्षात ठेवा. एक्झॅक्टली ऑपोजिट जे सिरीजला आपण रेजिस्टन्सच्या बाबतीत करतो ते कॅपॅसिटन्सच्या पॅरललच्या बाबतीत आपल्याला करायचं आहे. ओके पुढचा प्रश्न बघा सेम प्रश्न आहे फक्त बदललंय काय. इफ 3 कॅपॅसिटर्स ऑफ कॅपॅसिटी 5 मायक्रोफॅरेड आर कनेक्टेड इन सिरीज देअर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स विल बी. ऑप्शन्स बघा 15 मायक्रोफॅरेड, 20 मायक्रोफॅरेड, 8.33 मायक्रोफॅरेड आणि 1.6666 असं ते ॲक्च्युअल उत्तर अपेक्षित आहे. त्यांनी 1.667 असं लिहिलं आहे 1.667 मायक्रोफॅरेड. आणि याचं करेक्ट आन्सर आहे 1.667 मायक्रोफॅरेड. कारण आपल्याला माहिती आहे तिन्ही जर असतील तर मग कसं लिहिणार आपण तर 1/C प्लस 1/C प्लस 1/C. म्हणजे थोडक्यात काय होईल ते 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5 बरोबर आहे. आणि छेद त्यांचे समान आहे त्यामुळे मग उत्तर किती येईल ते ॲक्च्युली 3/5 येईल. पण ते उत्तर कशाचं असणार आहे 1/Cचं असणार आहे. सो जो काही तुमचा C म्हणण्यापेक्षा 1/CS म्हणूया आपण. 1/CSचं उत्तर असणार आहे 3/5 आणि त्यामुळे CS काय असणार आहे तर 5/3. आणि 5/3चं उत्तर जर तुम्ही नीट भागाकार केलात तर 1.667 मायक्रोफॅरेड असं मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघा 3 कॅपॅसिटर्स इच ऑफ कॅपॅसिटी C आर अवेलेबल. 3 कॅपॅसिटर्स आहेत आपल्याकडे कॅपॅसिटी Cचे. द रिझल्टंट कॅपॅसिटन्स 2/3C कॅन बी ऑब्टेन्ड बाय युझिंग देम. सो यांनी काय विचारलंय बघा की C कॅपॅसिटी असलेले 3 कॅपॅसिटन्स आहेत आपल्याकडे. आपल्याला काय करायचं आहे कॅपॅसिटर्स आहेत आपल्याला काय करायचं आहे तर रिझल्टंट कॅपॅसिटी किती आली पाहिजे तर 2/3 इंटू C इतकी आली पाहिजे. तर काय करावं लागेल त्यांची अरेंजमेंट कशी करावी लागेल असा बहुतेक हा प्रश्न आहे. ऑप्शन्स बघा ऑल इन सिरीज, बाय युझिंग देम, ऑल इन सिरीज, ऑल इन पॅरलल, 2 इन पॅरलल अँड 3rd इन सिरीज विथ दिस कॉम्बिनेशन. आणि चौथा ऑप्शन आहे 2 इन सिरीज अँड 3rd इन पॅरलल विथ दिस कॉम्बिनेशन.
आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे 2 इन पॅरलल अँड 3rd इन सिरीज विथ दिस कॉम्बिनेशन. सो थोडंसं लॉजिकली तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. बघा 3 कॅपॅसिटर्स आहेत, आपल्याला उत्तर काढायचं आहे 2/3C, बरोबर आहे. सो सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये गेलं तर हे येणारच नाही, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. तर आता राहिले 2 ऑप्शन्स आहेत, बरोबर. त्यातल्या आपण तिसऱ्या ऑप्शनकडेच पहिल्यांदा जाऊया. तर काय होईल बघा, जर ते 2 पॅरललमध्ये जोडले CCचे, तर पॅरललमध्ये दोघांची बेरीजच होणार आहे, ते किती होईल 2C होईल. आणि जेव्हा तिसरा सिरीजमध्ये येईल तेव्हा मग काय होईल 2C × C अपॉन 2C + C असं ते होणार आहे, बरोबर आहे. सो 2C × C म्हणजे काय होईल 2C² होईल आणि डिवायडेड बाय काय होईल तर 3C होईल, कारण 2C + C आहे, बरोबर आहे. आणि आपण कसं करतो पॅरललसाठी सिरीजसाठी कसं करतो आपल्याला माहिती आहे. सिरीजसाठी आपण बनवताना फॉर्म्युला कसा बनवणार आहोत तर C1 × C2 अपॉन C1 + C2 असा तो फॉर्म्युला तयार होईल. सो गुणाकार आहे, तर C1 जो आहे तुमचा तो 2C असणार आहे आणि C2 जो आहे तो काय असणार आहे नुसता C असणार आहे. त्यामुळे 2C × C आणि डिवाइडेड बाय 2C + C, बरोबर आहे. त्यामुळे फक्त या व्हॅल्यूज फक्त तुम्हाला मी सांगतोय C1 आणि C2च्या आपल्या केसमध्ये या, बरोबर आहे. कारण पॅरललच्या कॉम्बिनेशनने पहिल्याचं उत्तर 2C येत आहे. सो 2C × C म्हणजे 2C² डिवायडेड बाय 3C. त्यामुळे काय होईल 2/3 तर राहील आणि C² अपॉन C त्यातला एकच C राहील, त्यामुळे 2/3C असं उत्तर राहील. सो आपल्याला जी रिझल्टंट कॅपॅसिटी काढायची आहे 2/3C ही आपल्याला कशी काढता येईल तर बाय कनेक्टिंग 2 कॅपॅसिटर्स इन पॅरलल अँड 3rd इन सिरीज विथ दिस कॉम्बिनेशन. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू हायेस्ट असणारे क्वांटिटी किंवा सबस्टन्स कुठचा असं त्यांनी विचारलं. एअर, ग्लास, पेपर आणि मेटल. आणि याचं करेक्ट आन्सर आहे डी मेटल. कारण आपल्याला माहिती आहे की डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटचं एक टेबल सुद्धा आपल्याकडे आहे आणि मेटलचा जो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे तो इन्फिनिटी असतो आणि त्यामुळे याचं उत्तर जे आहे हायेस्ट व्हॅल्यूसाठी तर ते डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट कोणाचा हायेस्ट असतो तर मेटलचा असतो, जो किती असतो इन्फिनिटी असतो. कदाचित असं पण विचारलं जाईल की मेटलचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे तर तो इन्फिनिटी आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग टर्म इज नॉट इक्विव्हॅलंट टू द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी U ऑफ द कॅपॅसिटर. सो पोटेन्शियल एनर्जीसाठी कुठलं इक्वेशन दिलं जातं ते आपल्याला बघायचं आहे. त्यांनी असं विचारलं की कुठलं नाही आहे, याचा अर्थ 3 इक्वेशन्स बरोबर असतील आणि एक रॉंग असेल. सो आपल्याला ते चेक करायचं आहे. ऑप्शन्स बघा 1/2 CV, 1/2 QV, 1/2 CV² आणि 1/2 Q² अपॉन C. सो अशा पद्धतीने 4 ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं करेक्ट आन्सर असणार आहे 1/2 CV, कारण उरलेले जे 3 इक्वेशन्स जे आहेत बेसिकली ती करेक्ट आहेत. जर तुम्ही ते डेरिवेशन अभ्यासलं असेल व्यवस्थित तर तुम्हाला माहिती आहे की हे जे तिन्ही फॉर्म आहेत हे उरलेले हे पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीची इक्वेशन्स आहेत. ओके. सो U = 1/2 QV, U = 1/2 CV² आणि U = 1/2 Q² अपॉन C. ही तिन्ही इक्वेशन्स जे आहेत ती इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीची आहेत. 1/2 CV हे उत्तर मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. सो इट इज नॉट इक्विव्हॅलंट टू इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी U ऑफ द कॅपॅसिटर्स. सो अशा पद्धतीने अनेक प्रश्न या ठिकाणी करता येतील आपल्याला तयार. अर्थात आपल्याला माहिती आहे काही भाग जो आहे आपल्या सिलेबसमधून या वर्षीपुरता वगळण्यात आलेला आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे जेवढे शक्य होते तेवढे आपण MCQs बघितलेत. याच्या व्यतिरिक्त पण अनेक MCQs हे न्यूमेरिकलवर आधारित असू शकतात. तुम्ही ते बनवू शकता. जसं की आत्ता आपण बघितलं की 2/3C एवढा जर कॅपॅसिटन्स असणं गरजेचं आहे तर ते कसे जोडाल अशा पद्धतीने थोडेसे ट्विस्ट दिलेले क्वेश्चन सुद्धा सेट करता येतील. तुम्ही तुमच्या लेवलला सुद्धा अशा प्रकारचे MCQs सेट करू शकता.